दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाच्या मानकरी आहेत IAS मनीषा खत्री. नाशिक परंपरा आणि प्रगती यांचं सुंदर संगम असलेलं शहर, आणि या शहराला नवी गती नवा श्वास देण्यासाठी आता कार्यभार सांभाळत आहेत 2014 बॅचच्या IAS अधिकारी, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय मनीषा खत्री. नाशिक शहराच्या वाढत्या गरजा समजून पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक आणि पर्यावरण या मूलभूत क्षेत्रातील सेवांचा दर्जा उंचावणं हेच त्यांचं ध्येय. बांधकाम परवानगी, शहर विकास, कचरा व्यवस्थापन, नदी स्वच्छता या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी सुधारणांची पावलं उचलली आहेत. नाशिकच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकांशी संवाद साधणं, उत्सवांमध्ये सहभागी होणं आणि नागरिकांच्या भावना समजून घेणं हे त्यांचं वेगळेपण. नव्या उंची गाठण्याच्या मार्गावर आज नाशिक आत्मविश्वासानं उभं आहे. कारण तिथे आहे प्रामाणिक, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी सदैव तत्पर असं नेतृत्व. आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातल्या विविध अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने गप्पा मारत असतो, ते आपल्याला माहिती आहे. आजही एक अशाच अतिथी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा ह्या केंद्रस्थानी ठेवून त्यांच्याशी हृदयापासून संवाद साधताना शहराचा विकास करणारं एक अत्यंत पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे नाशिक शहराच्या महापालिका आयुक्त माननीय मनीषा खत्री. नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या गरजा समजून घेताना, त्यांच्याशी त्यांचे प्रश्न जाणून घेत संवाद साधणाऱ्या अत्यंत परिश्रमी अशा ह्या अधिकारी आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहे. चला आमंत्रित करूया नाशिक महापालिकेच्या आयुक्त माननीय मनीषा खत्री यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात? खूप छान. बसा. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे प्रशासकीय सेवेत कार्य करताना वेळेचं व्यवस्थापन, येणाऱ्या अनेक अडचणी, स्वतःचं आयुष्य आणि व्यवसाय किंवा आपलं कार्यक्षेत्र याचा समतोल साधताना वेगवेगळं काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सातत्याने गप्पा मारत असते. आत्ताच मी म्हणाले तसं नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थँक्यू. तुमचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. अगदी पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं माहेरचं वातावरण आणि तुमचं सासरचं वातावरण कशा प्रकारचं होतं, घरातनं कशा पद्धतीचा सपोर्ट तुम्हाला मिळाला, आणि आता तुम्ही 10 वर्ष जवळपास मला वाटतं महाराष्ट्रात आहात. बरोबर. कसं वाटतं आमच्या महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात? माझा जे बॅकग्राऊंड आहे, मी एक म्हणजे तसा शेतकरी आहे. माझे वडील, माझी फॅमिली पण शेतकरी आहे, प्लस बिझनेसमध्ये होते. तर ते असा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण. नंतर माझं लग्न झालं की माझे जे सासरे सासूबाई सगळे जे होते ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, एकदम अच्छा. खूप वेल रेप्युटेड गव्हर्नमेंट ऑफिसर्स. हम्म. तर थोडा म्हणजे एक जे रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आणि हे असं की जाऊन काही करू शकतो ते मला माझे वडिलाकडून
एक बचपन म्हणजे लहानपणीपासून एक तो क्वालिटी मी त्यांची बघितली आणि मग ते त्याच्यात शिकून मी थोडा पुढे गेले आणि जेव्हा मी माझे सासऱ्यात गेले तेव्हा ते एक बॅलन्स्ड डिसिजन थोडा ऐकून समजून कसा आपल्याला आपला काही म्हणजे केलं पाहिजे निर्णय घ्यायचा. तर तो एक्सपिरियन्स मला तिथून आला. तर म्हणजे एक चांगला वेल बॅलन्स्ड आय थिंक अशा प्रकारचं वातावरण जे म्हणजे माझं जसा बचपन घडल्यानंतर थोडा सासऱ्यांचा पण एक्सपिरियन्स आज मी जे काही आहे म्हणजे ते एक्सपिरियन्समुळे आहे आणि दोन्ही ठिकाणी मला खूप त्यांनी एन्करेज केला, मोटिवेट केला. कधीही असं नाही मला वाटलं की हरियाणामध्ये जसं मी हरियाणाची आहे तर तिथे भरपूर प्रकारचे हे असतात विषय असतात गर्ल एज्युकेशन बाबत आणि सेफ्टी बाबत. पण बरोबर. मला तसा कधी असा अनुभव नाही आला. अनुभव आला नाही. म्हणजे माहेरी खूप प्रेम मिळालं, काळजी मिळाली आणि सासरी सामना जा कसा करायचा हो, आव्हानांचा आणि हो. बॅलन्स डिसिजन कसं घ्यायचं येस, येस, येस. याचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे बिलकुल. दोन्हीकडनं उत्तम समतोल साधला गेला आणि येस. आता तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्राच्याच हो. कन्या झालेल्या आहे असं ते म्हणायला तर हरकत एकदम नाही. खरं आहे. म्हणजे ते माझे माझी आई-वडील आणि माझे सासरे आहेत त्यांना हं. तर एकदम विश्वास झालाय, की मी पूर्ण महाराष्ट्राची झाली आहे. कारण की हिंदी बोलताना त्यांच्यासोबत जसं मी हिंदीमध्ये हां. बोलतो, तर भरपूर वेळेस असं होऊन जाते, की मराठी सुरू करून देते मध्ये-मध्ये ओह! आणि शब्द पण जे आम्ही वापरतो आता ते हिंदीपेक्षा मराठीच झाले आहे. जास्त सोयीचं माझे झालं. मुलं जे आहेत त्यांचं पण असंच आहे, की त्याला हरियाणवी येत नाही. हं. माझी आई म्हणतात, की थोडी तरी त्यांना हरियाणवी म्हणजे पण माझं असं म्हणणं आहे, की त्यांनी आधी ते मराठी शिकली पाहिजे. ते खूप चांगले म्हणजे सगळ्यांसोबत ते मराठीमध्येच बोलतात. हं. माझे घरी मी रूल केला आहे, की मराठीतच बोलायचे. पूर्णपणे मराठी कन्या झाला आहात येस, येस. असं म्हणायला 100%, हरकत नाही. 100%. नाशिक शहरामध्ये महापालिका आयुक्त म्हणून तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर शहराची स्वच्छता, वाहतूक, हं. पाण्याची व्यवस्था आणि मुळातलं शहराचं नियोजन हे तुम्ही खूप यासाठी काम केलं. त्याची अंमलबजावणी कशी केली आणि ते काय केलं हे मला वाटतं प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. जी. सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते, की मला आता 1 वर्ष नाशिक मनपा आयुक्त म्हणून झालेलं आहे. आणि 1 वर्षात मी जे केलं आहे ते म्हणजे असंच आहे, की मागचे आमचे जे प्रिडिसेसर्सनी काम केला होता त्यालाच पुढे जाऊन कसा कंप्लीट करायचे. त्यांनी जे चांगले उपक्रम काही घेतले होते, ते पूर्णतः आणायचे त्याच्यात आणि जे सर्व्हिस डिलिव्हरी आहे ती कशी एन्हान्स करायची त्याबद्दल आम्ही काम केलं हां. आणि अजून करतोय. त्याचे इफेक्ट्स अजून या पुढचे 1-2 वर्षात दिसेल. जसं यावर्षी स्वच्छता मोहीममध्ये नाशिकचा जे रँक होता ते 22 पासून 16 वर आला. म्हणजे क्या आपला बात है! थोडा इम्प्रूव्हमेंट झालाय. पुढे झालं. परंतु माझा टार्गेट आहे, की ते टॉप 5 जे आपले मध्ये आलं शहर आहेत पाहिजे. त्याच्यात पुढचे 1-2 वर्षात नाशिक आला पाहिजे. तर हं. तशा प्रकारचा आपला स्वच्छताबाबत स्वच्छता मोहीम आम्ही घेतोय, अवेअरनेस करतोय. आमची टीमची मॉनिटरिंग आम्ही स्ट्रॉंग करतोय. थोडं टेक्नॉलॉजी वापरून आम्ही हे सगळी गोष्टी करताय. एआय वापरून आम्ही करतोय. तसाच पाणी पुरवठ्याचा जे प्रश्न आहे नाशिकला भरपूर पाणी उपलब्ध आहे. तरी थोडे कंप्लेंट्स आहे, की पाणी म्हणजे थोडा कमी वेगाने येतो. कधी-कधी काही समजा प्रॉब्लेम झाली तर ते गॅप खूप जास्त होऊन जाते. हां. 6-8 तासांचा 1-2 हं. दिवसाचा पण गॅप होऊन हं, जाते. हं. तर त्यासाठी एक मनपाने वॉटर ऑडिट केला होता आणि 2017-18 मध्ये. मग त्याच्यात जे स्टेप्स सांगितले होते, जसा एक काही सजेशन्स होते हं, वॉटर हं. ऑडिटचे. मग त्या प्रकारे आम्ही जातो. त्याच्यात 5 त्यांनी मोठे प्रोजेक्ट्स घ्यायला एक फ्लो चार्ट बनवला होता. त्याप्रमाणे आता आम्ही 4थ्या टप्प्यापर्यंत आम्ही कामे घेतले आहे. आता फक्त लास्ट आहे तो पण मंजूर होऊन जाईल आणि ते म्हणजे पुढचे 2 वर्षात पाणीची पण जे छोटी-मोठी काही समस्या आहे ते पण नाशिकची म्हणजे एकदम पूर्ण प्लॅनिंगने जे आमचे प्रिडिसेसर्सनी केली आहे त्याप्रमाणे एकदम सायंटिफिक आणि स्वच्छता? स्वच्छता पण मी जे सांगितलं आता, की ते स्वच्छतामध्येच आपला रँक इम्प्रूव्ह झाला यावर्षी आणि त्याच्यामध्ये अजून अजून. आपण ते पण मग पुढे भविष्यात काय त्या दृष्टीने? भविष्यासाठी आपण हे प्लॅनिंग आता केलं आहे, की एक स्वच्छतासाठी एआय वापरून आम्ही मॉनिटरिंग करतोय. ओके. आमचे जे ब्लॅक स्पॉट्स आहे, जिथं लोक कचरा टाकतात, आम्ही कधी कुठे म्हणजे फिरायला गेले, कुठे काही दिसला तर ते सगळं कोणाला काही दिसला तर अशा प्रकारची एक सिस्टम आम्ही डेव्हलप करतोय. ओके. टेक्नॉलॉजी वापरून आम्ही जे आमची घंटा गाडी आहे, कचरा उचलणारी गाडी आहे, स्टाफ आहे, त्यांची अटेंडन्स मॉनिटरिंग ही सगळी गोष्टी आम्ही थोडं त्याच्यावर खूप शिस्त आणली आहे आणि अजून ते प्लॅनिंग करतोय, की त्याला जसं आता आमच्याकडे सिंहस्थ आहे. तर आपल्याला आता मी स्वच्छ येतेच आहे नाशिक तिकडे. करायचेच आहे. मग अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही ते करतो. तुमच्या समोर आता खूप मोठं आव्हान आहे आणि येस. ते म्हणजे येऊ घातलेला कुंभमेळा. अगदी जवळ आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कुंभमेळा आहे. पालिकेने त्या दृष्टिकोनातनं काय नियोजन केलंय आणि तुमच्या समोरची आव्हानं कोणती आहेत?
सिंहस्थ नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 ला होणार आहे. हम्म. तर त्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा म्हणजे खूप मोठा जे आहे आमच्यावर एक आमचं कर्तव्य आहे की आम्हाला त्याच्यात खूप काम करायचे आहे. आणि सोबतच शहराचा मान आहे जबाबदारी तो. खूप मोठी आहेत. हो. हम्म. तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर आम्ही आता 2 भाग झाले आहे. एक सिंहस्थ जे 27 ला होईल आणि सिंहस्थसाठी शहरामध्ये आपल्याला काय काय इम्प्रूव्हमेंट करायचे, जे भौतिक सोयी-सुविधा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, त्याच्यात आपल्याला काय काय करायचे. तर त्यासाठी आम्ही वेगवेगळे सेक्टर्स केले. हम्म. पाणी पुरवठा, वाहतूक मध्ये कशा इम्प्रूव्हमेंट होईल, रोड इन्फ्रास्ट्रक्चर, आपले पूल, नदीवरचे पूल वायडनिंग, रोड वायडनिंग अशी प्रकारची गोष्टी. नंतर आपला जे हे असते मळनिसरण हो. आणि गोदावरी स्वच्छ करण्यासाठी, हम्म. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, आपला थोडा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी, आपलं जे ओके. डिझास्टर आहे, डिझास्टर प्रिपेअरनेस जर काही डिझास्टर हो मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी जे हम्म. काही आपल्याला प्रकल्प राबवायचे आहे ते सगळे काम आज रोजी नाशिक महानगरपालिकेमध्ये सुरू झाले आहे. आणि त्याच्यामुळे जे पुढचे 2 वर्ष सिंहस्थची तयारी चालेल, त्यानंतर शहराला, नाशिक शहराला याचा पूर्ण 10-15 वर्ष खूप त्यांना लाभ घेता येईल या प्रोजेक्टचा. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट नाशिक शहराची इकॉनॉमीवर दिसेल आपल्याला. म्हणजे कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातनं तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे नियोजन करताय जी किंवा तयारी करताय त्याचा लॉंग टर्म इफेक्ट दिसणार आहे, जी असं तुमचं म्हणणं हो आहे. हो कारण खूप याला म्हणजे हा खूप धार्मिक महत्व असलेला एक अत्यंत बरोबर. मोठा असा मेळा होतोय. तर किती दडपण वाटतंय तुम्हाला? काही दडपण वाटतंय याचं? म्हणजे आहे, परंतु कॉन्फिडन्स पण आहे की करणार आम्ही. म्हणजे आपलं हे एक बघा कोणाचा ना गॉड फादर असतो. करेक्ट. नाशिक शहराचा गॉडच फादर आहे. असं आहे कारण की सिंहस्थमुळे खूप आपल्याला मदत मिळतोय. बरोबर. सामाजिक जे तत्व आहे त्यांच्याकडून, शासनाकडून, हा. केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून, हम्म. तर सगळे मंत्र्याकडून, आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून. तर त्यामुळे कॉन्फिडन्स आहे की आपण म्हणजे पूर्ण करणारच आणि खूप योग्य रीतीने, चांगली पद्धतीने आपण ते कुंभमेळा पार पाडणार. खूप छान आत्मविश्वास आहे तुमच्याकडे. मंडळी, आपण बघताय की कुंभमेळा नजीकच्या काळात संपन्न होतोय आणि त्याची किती तयारी पालिकेने मॅडमच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातनं खूप पावलं उचलली. त्याची अंमलबजावणी कशी केली आणि ती शिस्त आणताना कशा पद्धतीच्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? इथे महाराष्ट्रात आणि शासकीय नोकरीमध्ये 10-11 वर्ष झाले आहेत. तर माझा जे एक्सपिरियन्स आतापर्यंतचा आहे तो असाच आहे की शिस्त पाळण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ते शिस्त फॉलो करावं लागते. अगदी. तो पहिला महत्वाचा मुद्दा. मग आपण दुसऱ्याला काही सांगू शकतो. आपला कॉन्शियन्स एकदम क्लिअर असतो. क्लिअर पाहिजे. तर देवाची कृपाने तसं काही मला अडचण नाही. मग पुढे जाऊन जे आमचे थोडा हे बघा कुठेही आपण गेले ना तर ते लीडरवर डिपेंड करते की ती ऑर्गनायझेशन कशी चालते. ट्रू. मी जेव्हा इथे आले किंवा याच्या आधी दुसरी कुठली ऑर्गनायझेशनमध्ये गेले तर एकदम स्पष्ट आम्ही सर्वांना सांगितलं की आपल्याला एकदम ट्रान्सपेरेंटली काम करायचे आहे. शिस्त पाळून काम करायचे आहे. शासनाची जी आहे ती छवी ती आपल्याला पुढे प्रकारे ते घेऊन जायचे आहे. पैशांचे जे टॅक्सपेअर मनी आहे ते वाचवायचे आहे जास्त. Correct. तर अशा प्रकारचे काही बेसिक प्रिन्सिपल्स आम्ही सर्वांना दिले आणि ह्याच्यात आम्ही कुठली प्रकारची सूट देणार नाही आणि दिरंगाई पण टॉलरेट एकदम करणार नाही. क्लॅरिटी असेल. एकदम स्पष्ट मी सांगितलं. हा. मग 1-2 वेळेस कधी कधी होतो की थोडा वेगळ्या प्रकारचे पण एन्व्हायरमेंट असतात आमच्याकडे. तर आमचे अधिकारी असो आमचे जे कोलिग्स आहे ते पण काही अशी डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असतात की ते याप्रमाणे डिसिजन घ्यायला त्यांना कधी अडचण होतो. तर कधी कधी मला पण ते आयरन हँड वापरायला लागला. म्हणजे ते थोडा स्ट्रिक्टली ऍक्शन पण घेतले. परंतु नंतर त्यांना समजून कशा आपल्याला पुढे जाऊन ते चांगलं काम करायचे. कारण की मला असं वाटते की जे शासकीय नोकरीमध्ये एक एंट्रन्स टेस्ट आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करून आलेला आहे, MPSCचा असो आपला कुठलाही एंट्रन्स एक्झाम, तो चांगलं काम करू शकते. फक्त ते गायडन्स एक मेंटॉरशिप दिली पाहिजे. बरोबर. मग मी त्या समजून भूमिकेत घेणं. हो बरोबर. आणि त्यांचे पण भरपूर अडचणी असतात करेक्ट. लोकल लेवलवर. करेक्ट आहे. तर ते समजून घेणे, त्यांना ते मेंटरशिप देणे आणि त्याला ते सपोर्ट करणे. म्हणजे आता मी माझ्या लोकांना एवढा सपोर्ट करतोय की तुम्हाला काहीही अडचण असेल, कोणी तुम्हाला काही तुम्ही फक्त एवढा सांगा की आयुक्त
मी सांगितलं आहे ते आम्ही करतोय. मी करतोय आणि तुम्हाला काही असेल तर तुम्ही फाईलवर माझ्याकडे ठेवा. मी तुम्हाला स्पष्ट लिहेल की असा करायची, तुम्ही तुमच्यावर घेऊ पण नका. करेक्ट. जे काही रोष आहे ते माझ्यावर येऊ द्या. मी तर तो एक असा पाथ आहे तो मी निवडलाच आहे की मी याच रस्त्यावर पाथने चालणार. जाणार आहे. हां. मला वाटतं बॉस जेव्हा अशा प्रकारचा विश्वास देतो, की मी तुला लेखी लिहून देते, पण तू अशा पद्धतीने काम कर, हो. तेव्हा त्यांनाही एक विश्वास येतो. प्रलंबित जी कामं आहेत, बांधकामाची असतील किंवा कुठलीही, तर तुम्ही त्या त्या विभागाला ती प्रलंबित कामं अतिशय वेगानं पूर्ण व्हावी म्हणून त्या त्या अधिकाऱ्यांना तसे तसे अधिकार दिलेत, की तुम्ही फटाफट काम पुढे न्या. ते करत असताना त्याचा झालेला परिणाम तुम्हाला कसा जाणवतो? जेव्हा मी समजा माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हे काम प्रलंबित आहे, आपला वेळेवर झाला पाहिजे त्याच्या मग तेव्हा काय असते, मग ते लोक एक अनालिसिस मोडमध्ये जातात आणि ते पण स्वतः पण अनालाइज करतात की काय कारणाने हे प्रलंबित झालं, काय काय आपले म्हणजे जे असे इश्यू आहे जे सॉल्व्ह आता केले पाहिजे. आणि मग ते त्या दिशेने ते म्हणजे त्यांची जे हे आहे आयडियाज मग येण्याची सुरुवात होते की याचं सॉल्युशन कसा काढायचे. मग आता माझे सगळे अधिकारी तसाच प्रकारे काम करून राहिले. मग माझे लोकांनी आता टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला. प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्यांनी अडॉप्ट केला. ई ऑफिस आम्ही अडॉप्ट केला की फाईल वेळेवर झाली पाहिजे. काही एक फाईल आली तर फर्स्ट इन फर्स्ट आउट, तर अजून ट्रान्सपरन्सी आली. तर असे प्रकारचे इम्प्रूव्हमेंट्स मला आता माझ्या सिस्टममध्ये दिसून राहिले. माझे सगळे लोकांनी पण ते अडॉप्ट केले आहेत आणि याचा खरा परिणाम आपल्या शहरात जर आपण गेले तर लोक सांगतात की ह्या डिपार्टमेंटमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. क्या बात. असं आमच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी हाच चर्चा आहे की खूपच एफिशियन्सी वाढली आहे, वा, स्पीड वाढली आहे. छान. आणि बांधकाम मध्ये पण आता खड्डे होते, रोडचा विषय होता, ते पण आम्ही बजेटरी प्रोव्हिजन पासून सुरुवात केली. कामांचे टेंडर वेळेवर केले. थोडा यावेळेस पाऊस खूप जास्त होता, परंतु त्यानंतर खूप वेगाने माझ्या लोकांनी 2 काम महिन्यात करायला सगळं सुरुवात काम केली. ते पूर्ण केलं. मॅडम, नेहमी एक महापालिकेबद्दल कुठल्याही ठिकाणच्या अशी लोकांची ओरड असते की खूप सातत्याने फॉलोअप करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो, लवकर कामं होत नाहीत. तेव्हा लोकांचे हे प्रश्न किंवा या अडचणी सोडवण्यासाठी तुमचा कल कसा असतो? महानगरपालिकेत भरपूर प्रश्न असतात. म्हणजे महानगरपालिका खूप डेन्स पॉप्युलेटेड एरियामध्ये असते. जिथे करेक्ट. खूप म्हणजे खूपच तक्रार, वेगवेगळे विषय, भरपूर जेन्युइन विषय पण असतात. तर कधी-कधी आम्हाला पण एक ते खूप ठामपणे डिसिजन घ्यावा लागतो की जर माझे कोणी आला आहे त्यांचा आणि एवढा जेन्युइन विषय आहेत, मग ते सॉल्व्ह केलाच पाहिजे. तर मी पण ते म्हणजे त्या प्रकारे डायरेक्शन्स देतो माझ्या ऑफिसर्सला की ह्यांचं काम या 1 आठवड्यात झालाच पाहिजे. म्हणजे कधी-कधी अशा स्ट्रिक्टनेस आणि म्हणजे जर नाही केला तर मग तुमच्यावर आम्ही ते जबाबदारी फिक्स करणार. कारण की एक माणूस असा आहे जो मागचे 5 वर्षात, 10 वर्षापासून तो चक्कर मारतोय. तर त्यांचा असे प्रकारचे पण केसेस असतात आणि कधी-कधी थोडा म्हणजे वेगळे प्रकारचे पण असतात. तर म्हणजे ते प्रत्येक केसच्या केस टू केस बेसिसवर आम्ही ते थोडं डिसाईड करतो. परंतु याचं पण एक आता सिस्टम असा करतोय की समजा जे कोणी व्हिजिटर येईल, त्यांचं काय काम आहे? तो जे काम ते सर्वात आधी कधी घेऊन आला होता, मग तो कोणाकडे घेऊन आला होता, त्यांच्याकडे जसं एक ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम करेक्ट. आपण ऑनलाईन ते कंप्लेंटचा केलेला आहे की मग कुठे त्यांनी ती कंप्लेंट टाकली, तिथे त्यांचा कंप्लेंटचं सोल्युशन त्याला मिळाला की नाही मिळाला, किती दिवसापासून पेंडिंग आहे. तर अशा प्रकारचा एक इंटरनल फॉलोअप मी आता सुरू केलेला आहे. ओके. सो दॅट की ते एक जबाबदारी माझे लोकांवर पण फिक्स होईल की त्यांनी Correct. त्याचा काम केलं काम पाहिजे. केलंच पाहिजे. जे करणे योग्य काम आहे ते केलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः ग्रासरूटला लक्ष घातल्यामुळे आता ती लोकांचे प्रश्न सुरळीतपणे पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतंय. मंडळी, कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय. बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत नाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी. मॅडम, पुन्हा स्वागत तुमचं. Thank you. नाशिक, भविष्यातलं नाशिक पुढच्या 5 वर्षातलं कसं असेल असं तुम्हाला वाटतं? आता जेव्हा आपण म्हणतो की पुढच्या 5 वर्षाच्या त्याचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे आजपासून पुढचे 2 वर्ष. करेक्ट. कारण की हे 2 वर्षात एवढे काम चालणार आमच्याकडे. हो. प्रत्येक रोड आम्ही खोदणार. अगदी. आम्हाला इथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट बांधायचे आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बांधायचे, मलवाहिका टाकायची आहे, पाणी सप्लायची आपली पाईपलाईन 40 वर्ष जुनी झाली आहे, ते पूर्ण शहरात बदलायची आहे. ऑप्टिकल फायबर आम्ही टाकतोय. MSC DCLची जे आपली इलेक्ट्रिसिटीची, विजाची जे मेन ट्रान्समिशन लाईन्स आहेत ते टाकून मग रोडचा बांधकाम आपल्याला करायचे आहे. तर हे 2 वर्षात जे आहेत लोकांना खूप गैरसोय होणार आणि त्यासाठी होणार आहे. मी ऑलरेडी ते खूप एक म्हणजे लोकांकडूनच म्हणजे एक अपेक्षा माझी फक्त एवढी आहे की त्यांनी थोडासा हे Patience ठेवावा. पेशन्स ठेवावा. कारण की हे 2 वर्षाचा जे रिझल्ट आहे
ते 3ऱ्या वर्षापासून त्यांना दिसायला मिळेल. आणि ते लॉंग टर्म असेल. आणि लॉंग टर्म म्हणजे हम्म. 30 वर्षपर्यंत पाईपलाईन खोदण्याची गरज नाही पडणार, एक पण रोड खोदण्याची गरज नाही पडणार पाईपलाईनसाठी. म्हणजे अशा प्रकारचं आता आम्ही प्लॅनिंग ते केलेलं आहे. तर हे 2 वर्ष थोडे डिफिकल्ट राहतील. पुढचे 3 वर्ष आणि त्याचे पुढे अजून 5, 7, 8 वर्ष खूप नाशिकचा म्हणजे चारही बाजूने चांगला विकास होईल अशा प्रकारचा आम्हाला ते थोडा तुमची दिसतोय. एक ख्याती अशी आहे की तुम्ही लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेता, हृदयाशी संवाद साधता, त्यांच्याशी बोलता. भविष्यात लोकांमधला संवाद अधिक वाढावा, त्यांचे प्रश्न अधिक समजून घ्यावे आणि त्यांना एक विश्वास मिळतो की अरे कमिशनर आपल्यापर्यंत पोहोचलेत, जी, जी. म्हणजे आपले प्रश्न सुटणार. यासाठी तुम्ही काय आणखीन भविष्यातला विचार केलाय? याचा आता मला म्हणजे जेव्हा मी कुठलीही नवीन पोस्टवर जातो म्हणजे हे असतेच असा आमचा एक थोडा की आमचा पण एफर्ट असते की लोकांपर्यंत जाऊन त्यांची ऐकली पाहिजे, त्यांची बाजू ऐकली पाहिजे, त्यांचे काय विषय आहे. तर एक जस्ट मी सांगू इच्छिते भविष्यापेक्षा आता करंटमध्ये माझा एक खूप चांगला मला एक्सपिरियन्स मिळाला की एक आम्ही नाशिक महानगरपालिकेला रामकाल पथ म्हणून एक प्रोजेक्ट सँक्शन झाला. जिथे आपला कुंभ भरतो गोदावरी काठी त्या परिसराचा आम्हाला एक चांगला कॉरिडोर काशी विश्वनाथ कॉरिडोर, उज्जैन महाकाल कॉरिडोर सारखा करायचे आहे. केंद्र शासन त्याचे पैसे देत आहे. मग ते एकदम गावठाण क्षेत्रात तो भागात तो पूर्ण आम्हाला प्रोजेक्ट घ्यायचे आहे. आणि ओके. गावठाण काय असते तिथे खूप अतिक्रमणचे विषय असतात. म्हणजे जुने घर असतात. आपले जे मूळ मालक आहे आणि टेनेंट्स जे भाडेकरू आहे त्यांचे भांडण असतात जागावर जिथे ते राहतात. तर अशा प्रकारची प्रॉब्लेम आम्हाला पण तिथे जाणवली. मग आम्ही चर्चा सुरू केली आणि मला एक दिवस माहित आहे त्या दिवशी मी 8 तास म्हणजे सकाळपासून दुपार 5 पर्यंत संध्याकाळ 5 पर्यंत आम्ही लोकांशी बोलतच होते. सगळे तिथे 70-80 भाडेकरू होते ज्यांना आम्हाला रिलोकेट करायचे होतं. तर त्यांच्याशी 8 तास आम्ही बोलले. मग ते थोडे कन्व्हिन्स झाले. परत मी नेक्स्ट डे मी त्यांच्या घरी गेले. त्यांचे एकाच्या घरी जाऊन मी एक त्यांची मग परत त्यांच्याशी चर्चा केली. असा 3-4 दिवस सतत 7-8 तास आम्ही चर्चा केली आणि आज त्या लोकांनी आम्हाला एवढा मोठा पाठिंबा दिला की त्यांच्यासाठी आम्ही आता एक नवीन म्हणजे गृहनिर्माणची एक म्हणजे ते प्रकल्प आम्ही राबवला. त्यांच्यासाठी एक नवीन चांगली बिल्डिंग करतोय. त्यांना एक सदनिका देतोय खूप चांगली आणि ते रिलोकेट व्हायला तयार झाले. तर ती जे एक म्हणजे तो जे एक्सपिरियन्स मला आला की आम्ही लोकांना एक घर दिला राहायला. त्यांची जी मागणी होती आम्ही ते पूर्ण करू शकलो. मुलाखतीच्या अगदी अंतिम चरणामध्ये आपण आहोत. एक अत्यंत शेवटचा, पण मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला विचारला जावा असा प्रश्न आहे की तुम्ही एक आयुक्त आहात, तुमच्याकडे कामाचं खूप प्रेशर आहे, वेळा नाही आहेत, जाण्याच्या येण्याच्या वेळा फिक्स नाही आहेत, एक आई आहात, एक पत्नी आहात, सून आहात, मुलगी आहात, वेगवेगळ्या भूमिका तुम्ही पार पाडताय. ते करत असताना स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट कसं करता? म्हणजे हे तर होतच नाही. स्ट्रेस मॅनेजमेंट आता मी पहिल्यांदा लाईफमध्ये मेडिटेशन सुरू केली आहे. पहिल्यांदा गरज वाटली? कधी गरज पडली नव्हती हो. आणि माझा तसा नेचर आहे की मी जनरली हॅपी गो लकी टाईपचे. पण आता मला पण गरज पडली. माझे मुलं मला विचारतात, आई तू कधी येते, कधी जाते, आम्हाला कळत नाही, एवढी का मीटिंग असतात, कशाला मुंबईला चालली, कशाला इथे चालली, का आमच्या सोबत बसत नाही. तर अशा प्रकारचे त्यांचे जेव्हा प्रश्न असतात ना तेव्हा मला खूप वाईट वाटते. कारण की दिस वन थिंग कॉन्फिडन्स माझ्या हसबंडने मला दिला की कधीही तुमच्या कामाबाबत गिल्टी फील करू नका. डोंट बी अ गिल्टी मदर. आम्ही सर्व आहेत तुम्हाला सहकार्य करायला. मला फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. माझ्या सासूंचा खूप सपोर्ट आहे. म्हणूनच आम्ही करतो. पण ते एक असतेच ना, आपण काही करू शकत नाही. तसाच टाइम मॅनेजमेंटचा पण म्हणजे ऑफकोर्स विषय आहे. आता रात्री बेरात्री फोन येतात. कधी की इथे पाणी नाही आहेत, या इथे खूप वाहतूक कोंडी होत आहे, ते तुम्ही का करत नाही, असं म्हणजे. पण ते काय लोकांचे प्रश्न आहे. आम्ही तर शेवटी पब्लिक सर्व्हंट आहोत. तुमच्या भविष्याच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणारं आणि नाशिक शहराचं भविष्य अधिक उज्ज्वल करणारं जावो अशी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. थँक्यू. थँक्यू. आज आपण आमच्या स्टुडिओत आलात. थँक्यू. मंडळी, या होत्या मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका. एक आयुक्त असताना विविध भूमिका अत्यंत लिलया पार पाडताना, आपल्या जबाबदारीची जाणीव पूर्ण करत असताना, स्वतःला शांत ठेवत, समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करत, त्यांना शांतता देत, किती उत्तम काम करता येतं हे आज त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवलं. नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी
अशाच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांबरोबर दीपस्तंभ सोन्याचे प्रत्येक शनिवारी रात्री 8:30, रविवारी सकाळी 8, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.